सीजेपी संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेंनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन पाहणी केली। शाळेत सुविधा नसल्याचं उघड केले। पाण्याची व्यवस्था, सफाईची व्यवस्था कोलमडली तर काही शाळा महानगरपालिकेने चक्क बंद केल्या। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। पाहूया। काँग्रेस जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी राज्यातील विविध शाळांना भेट देऊन त्या शाळेचे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। मीही अकोला शहरातील शाळा क्रमांक 11 मध्ये आहे। हे माग 2-3 वर्षापासून ही शाळा बंद आहे, कारण की ही जी इमारत आहे ते जीर्ण झालेली आहे। विशेष बाब म्हणजे ही की या शाळेची तुम्ही इमारत बघत आहे हे पूर्णपणे जीर्ण आहे। जे शौचालयाची व्यवस्था आहे ती पूर्णपणे ठप्प पडलेली आहे। कोणत्याही प्रकारची इथे सुविधा नाही आहे। तर ह्याच शाळेच्या बाजूने मी दुसरी शाळा तुम्हाला दाखवू इच्छितो। ही पन्नालाल शाळा आहे महानगरपालिकेची। पन्नालाल विद्यालय या शाळेचं नाव आहे। या शाळेची जीर्ण अवस्था अशी झालेली आहे। आता विद्यार्थ्यांच्या जागी महानगरपालिकेचे विविध कार्यालय या शाळेमध्ये ओपन केलेले आहे। मात्र एकीकडे पाहता विद्यार्थ्यांची संख्या दिवसांदिवस अकोला महानगरपालिकेची शाळेची कमी होत असून ह्याच प्रकारामुळे अकोला महानगरपालिकेचं कुठेतरी शिक्षण क्षेत्र जो आहे तो आता धोक्यात आलेला आहे। तर अकोला महानगरपालिकेच्या शाळा हे शेवटच्या घटका मोजत असतानाही याकडे मात्र अकोला महानगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।